पहिल्याच दिवशी माहेरी गेल्या गेल्या होता वीराचा बड्डे. तर बड्डेला आमंत्रण आलं आणि मग लगेच मी मुलांना घेऊन बड्डेसाठी गेली. बघा वीरा किती छान नटून थटून रेडी झाली होती. मस्त बड्डे केला, घरी आलो आणि झोपलो जेवून खाऊन. त्याच्यानंतर सकाळी उठल्यानंतर पप्पा आपल्या कामाला लागले होते. आता पप्पा रिटायर झालेत म्हणून नाही, पण पहिल्यापासूनच मी जेव्हापासून लहान होते ना, तेव्हापासूनच माझे पप्पा मम्मीला कामामध्ये हेल्प करतात. आणि हे कुठल्याही म्हणजे आत्ताची मुलं जी करतात ते रील्स वगैरे बघून करतात, पण माझे पप्पा मनापासून करतात, हे मात्र खरं आहे. मम्मीची इकडे छान अशी देवपूजा वगैरे झालेली होती आणि तिकडे पप्पांचं नाश्ता बनवायचं काम चालू होतं. आणि मला एवढं प्राऊड फील करते ना मी माझ्या पप्पांच्याबद्दल. माझे पप्पा खूप छान आहेत, म्हणजे एकदम शांत स्वभाव आणि सगळे म्हणजे माणसाला म्हणतात ना की तोंडावरतीच काय सगळेच नावजतात, पण जे माघारी आपल्याला चांगलं बोलतात ना ते म्हणजे माणसाने कमवलं आयुष्यामध्ये. तर माझ्या पप्पांनी भले प्रॉपर्टी गाडी बंगला नसेल केला, पण हे मात्र आहे की माणुसकी जपली आणि माणूस म्हणून ते इतके चांगले आहेत ना की खरंच आय लव्ह यू पप्पा. आणि मस्त मज्जा मस्ती करत आम्ही मस्त नाश्ता, आणि नाश्ता असला भारी झाला होता ना की माझा आणि मम्मीचा पण एवढा चांगला होत नाही, इतका छान पप्पांनी नाश्ता बनवला होता. आणि मस्त ते दोघं राहतात, मला पण भारी वाटतं की दोघंजण एकमेकाची काळजी घेतात. मम्मी आजारी पडली की पप्पा सगळं करतात. माझ्या पप्पांना भाकरीसुद्धा येतात, कारण ते 10वीपासून बाहेर होते आणि तिकडे काय आजी नव्हती माझी, तर ते स्वतःच जेवण करून म्हणजे रूमवरती राहायचे, तर ते स्वतःच जेवण वगैरे करून ना खायचे प्यायचे, त्यामुळे पप्पांना माझ्या सगळं जेवण येतं. आणि एक खास गोष्ट, माझ्या मम्मीला जेव्हा लग्न झालं ना तेव्हा काहीच स्वयंपाक येत नव्हता, फक्त चहा बनवायला येत होता. आणि तेव्हापासून मम्मीला माझ्या पप्पांनी जेवण शिकवलं आहे आणि मग काय इकडचं तिकडचं बघून माझी मम्मी जेवण शिकली आहे. पण माझ्या मम्मीच्या हातच्या जेवणाला चव जी आहे ना, बापरे, सगळ्यांना आवडतं माझ्या मम्मीच्या हातचं जेवण. नंतर मग बघा दुपारी ह्या लोकांना हकलून मी घरातनं बाहेर काढलं, कारण ना इकडे अक्षयनी वायफाय बसवलं आहे ना, तर इथे पण ते बदलापूरसारखे टी व्हीच लावून बसतात. आणि हे बघा आयतं आयतं जेवण इतकं छान, मला असं लग्नाच्या अगोदरचं सगळं आठवलं. मम्मी माझी जेवण तर छान बनवतेच, पण सगळं हेल्दी असतं नागावला आल्यानंतर, हेच मला आवडतं. आणि मग ह्यांची तोंडं वाकडी होतात कारण ह्यांना हेल्दी खायचं नसतं. तर मस्तपैकी हे बघा, नातवंड आल्यानंतर मम्मीचं घर माझ्या सगळं अस्ताव्यस्त झालं होतं. आणि या जगात मला वाटलंच नव्हतं की म्हणजे या आयुष्यात ही अशी गोष्ट घडेल की पप्पा मुलांना खेळायला घेऊन गेलेत खाली, आणि हे सुद्धा छान क्रिकेट खेळत होते. आणि हे बघितल्यानंतर मग या गोष्टीचा फायदा घेऊन पुढचे काही दिवस मी ह्यांना रोज क्रिकेट खेळायला मुलांच्या बरोबर खाली घेऊन जात होती. तर असा होता हा दिवस माहेरचा. बाय.